नमस्ते. मी विठ्ठल किसन जगताप, राहणार बांबोरा तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मी शेती जवळजवळ 20 वर्ष झालं करतोय. पण वडिलांच्या नंतर मीच शेतीचं बघतो. शेतीत डाळिंब ही जवळ 7 वर्ष झालं लावलेले. 7 वर्षापासून ऊस असन, कांदा असन, गहू असन ही शेती करायचो. पण काय शेतीत त्या म्हणावं असं उत्पन्न मिळत नव्हतं. खर्च जास्त व्हायचा. त्याच्यामुळं ते जरा थोडंसं विचार करून डाळिंबाकडे वळालो म्हणजे बीटी गोरे सरांचे लेक्चर ऐकून कुठं हे बाकीचे वेबिनार हळूहळू वाढवीत गेल्यानंतर त्यात बी समस्या यायला लागल्या. रोग असन, खालचे मुळीचं काय कार्य कसं असतं काय एवढी काय माहिती नव्हती. पण हे लेक्चर वगैरे ऐकून बरंचसं काय माहीत झाल्यानंतर मग ते त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं त्यात काय डिफिशियन्सी ती काय वापरल्यानंतर काय होतं ही सगळी माहिती मिळत गेली. त्यांच्या बोलण्यातून अवेना न्यूट्रीमिक्सचं कळालं. ते कळाल्यानंतर त्यांचं गुण आणली, मिक्स केली. जवळजवळ मी 5-6 वर्ष झालं वापरतोय. आणि वापरल्यानंतर असं रिझल्ट जाणवलं की झाडात कोणतीच कमतरता जाणवत नाही. जी पिवळपणा राहायचा तो बी राहत नाही. आणि मुळी चांगली चलती. फुलवीक सीव्हीड ॲसिड असल्यामुळे त्यात आपटेक लवकर होतो. या रोगाला बी बळी पडायला कमीच पडते. त्यामुळे फवारण्यांची बी बरीचशी बचत झाली. फवारण्यांची बचत झाल्यामुळं आम्हाला थोडासा फायदा झाला. मग ते आम्ही वापरल्यामुळं आमच्या शेजाऱ्यांनी बी वापरलं. आणि त्याच्याबरोबर ते परत कौसा मॅक्स बायो ॲम्पली वापरल्यामुळं कळीला इतका जबरदस्त रिझल्ट भेटला की कळी अशी स्ट्रॉंग आणि स्ट्रोकदार लांब निघाली. त्यामुळं फळाची साईज व्हायला सुद्धा त्याचा फरकच झाला. जर कळी स्ट्रॉंग असली, लांब असली तरच साईज होती. त्यातून ते एक अनुभव येत गेलं आणि उत्पन्न बी चांगलं मिळालं, क्वालिटी चांगली मिळाली. त्यामुळं बाजार बी चांगला मिळाला. क्वालिटी असेल तरच बाजार. आणि पहिलं आम्ही ते क्रॉप कव्हर वगैरे असं वापरीत नव्हतं. काय ती एवढं काय माहीत नव्हतं आणि कोणी सांगायला बी नव्हतं. त्यामुळं आणि फळाला शायनिंग बी भरपूर मिळते. शायनिंग मिळाल्यामुळे एक्सपोर्ट माल व्हायला काहीच अडचण येत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे. आम्ही वापरतोय, तुम्ही बी वापरा. म्हणजे कुठल्याही पिकाला, कांद्याला असेल, कांद्याला जर वापरलं, जर ड्रीप नसेल तर दंड पाण्याने सुद्धा 7 लिटर सोडायचं ते म्हणतो 10 लिटर सोडा. त्याने काय साईड इफेक्ट काहीच नाही. कांद्याची ग्रोथ लवकर वाढती आणि कांद्याची गुणवत्ता बी चांगली राहते, टिकाऊपणा बी चांगला राहतो. आणि गव्हाला जर वापरलं तर गव्हाचा जो दाणा राहतोय तो असा टणकदार राहतो आणि मजबूत राहतो. त्यामुळे उत्पन्न बी त्याचं चांगलंच वाढतंय. म्हणजे बाकीच्या खतं सोडायची किंवा मारायची ह्याची गरजच पडत नाही एवढी. कारण गव्हाची ग्रोथच इतकी होती की दुसरं काय सोडायची गरजच पडत नाही. आणि आम्ही ऊसाला सुद्धा सोडलं. ऊसाची जी पान आहेत ती भरपूर रुंद आणि कांडी बी लांब पडते. आणि जी कांदा ही ऊसाला जे फुटतात असं पिवळसरपणा राहतो, तो पिवळसरपणाच्या फुटव्याची अजिबात राहत नाही. कोंब जे असा आहे तो रगाट निघतो. त्याच्यामुळे ऊसाची ग्रोथ बी चांगली होती. त्यामुळे तुम्ही बी वापरा आणि बाकीच्यांना बी सांगा. अवेना न्यूट्रीमिक्स एकदम परफेक्ट आहे.